अगं हळू यमुने, खूप आग होतीये ग पायाची. म्हटलं ना तुम्हाला, ती गेली आणि कालपासून जाऊबाईंच्या मानगीटर जाऊन बसली. अरे पण ती तिकडे गेली हे कोणी सांगितलं? बघा ना जाऊबाईंची काय अवस्था झाली ती. अरे सोड, माझ्या रमा वहिनीला ती काय छळते? हा, स्वतः मात्र दळभद्री, कुललक्षणी, अवलक्षणी होती ती. भाऊजी, एक विशेषण सोडू नका. नाही, सोडणारच नाहीये वहिनी. तुमच्या शिस्ती पुढे, तुमच्या दराऱ्या पुढे त्या दळभद्रीची काय अवकात आहे हो? वहिनी, तुम्ही त्या गरीब माणसांवर फार दया दाखवलीत आणि तिला सून म्हणून पदरात घेतलीत, आणि ती माणसं त्या लायकीचीच नव्हती. त्यावेळी खरं तर दिगूसाठी माणिकला आणली असती ना, तर तुम्ही कशा अगदी निश्चिंत निवांत असता. हे बाकी काका अगदी खरं म्हणतोय रमाई. म्हणजे काय, माणिक घरात आली असती तर आपल्याला तिजोरी मोठी करावी लागली असती. आणि म्हणजे सुवर्णाचं तेज, हिऱ्याचं तेज नाही म्हणता माणसांच्या प्रकृतीवर अत्यंत गुणकारक असतं. खरं सांगू का वहिनी, अजूनही वेळ गेलेली नाहीये. तुम्ही आत्ताही दिगू आणि माणिकसाठी मुहूर्त काढायला मला आज्ञा द्या. मी सरळ गुरुजींकडे जातो आणि चांगला मुहूर्त काढून आणतो. भाऊजी, तुम्ही माझं मनोबल वाढवण्यासाठी हे सगळं करताय, समजतंय मला. पण इतक्या पुढे जाल मुहूर्त काढण्यापर्यंत? जरा आवरा स्वतःला. जाऊबाईंनी यांना बोल लावले म्हणजे ह्या नेहमी सारख्या झाल्या. मालकीनबाई, बाबाजींनी तुम्हाला लगोलग मठात बोलवलंय. लगेच? चला लगोलग. लगेच का? आता आम्हासनी तसं काही सांगाय बोलायची परवानगी नाही. तुम्ही चला. एक काम करा, तुम्ही पुढे जा, वहिनी मागून येतील आणि बाबाजींना सांगा तुम्ही. जी. विठुऱ्या, तू आहोंड अगदी नेमक्या वेळीच आणलंस. आता आहो मला घेऊन जातील. मला मठात नाही जावं लागणार. वेरूळ दादा, ते बघा दिगूचे येतात. बाबाजीने सांगितलेलं सगळं ध्यानात आहे ना? सकुला मठात नेण्याच्या वाटेत कोणी आडवा आला की त्यांना मारून टाकू. मग दिगूशेठ आले तरी बी त्यांना तोच नियम. सकुला वाचवायला ते मध्ये आले की त्यांना बी मारून टाकू. विठुराय, आऊंना इथून दूर जाऊ दे. माझे प्राण गेले तरी चालतील, पण आऊंना काही होऊ देऊ नकोस. याच दिशेने येतात. याच दिशेने आले तर त्यांना मारून टाकू. हा, जवळ आले. लपा लपा लपा, चला लपा. रमाई, तू आता का घाबरलीयस? नाही ग, घाबरले कुठे. त्या कार्टीबद्दल काय ऐकायला मिळेल तेच कळत नाही. घाबरली नाहीयेस? अगं तुझं अंग बघ किती थरथरतंय. आणि बाबाजींनी बोलावलंय. ते काही तुला जाब नाही विचारणार आहेत. उलट तुझी ही अवस्था बाबाजींना मठात समजली असेल, म्हणूनच त्यांनी तुला बोलावणं पाठवलं असेल.
ती मेली असेल तर आपल्या मानगुटीवर बसणार नाही ना? रमाई, तू कालपासून हा एकच घोषा लावलायस. ते काही नाही. मी येते तुझ्यासोबत. चल, आपण दोघी जाऊया. हो हो हो, तू चल माझ्यासोबत. हा हा, चल चल. विठुराय, अहो इथून जायला सांग. त्यांच्या जीवावर नको यायला. बुधीभूषण गेले. आता त्या पोरीला शोधायला पाहिजे. तुम्ही दोघं तिकडे जा, आपण इकडे जाऊया. चला चला. विठुराया, सखायच ना रे तू माझा. मग हे संकट टळू दे. हे नागदेवता, मी तुम्हाला शरण आले. मला इथून लगेच जायला पाहिजे. माझी वाट सोडा, दया करावं. गंगे, बरं झालं भेटलीस. मला सांग, घरी सगळं व्यवस्थित आहे ना? हवदी भूषण समद व्यवस्थित आहे. आणि सकू सकू कशी? हवं धाकल्या मालकीनबाई, हवं त्या लई 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 आनंदात आहेत. हवं त्या कार्तिकीच्या वारीला गेल्या आहेत. उमाई अप्पा यांच्या संग पंढरपूरला गेल्यात. ए, काहीतरीच बोलू नकोस. सकू त्यांच्या सोबत नाहीये, मला माहिती आहे ना. हवं मला बिठावं आहे की काय? हवं धाकल्या मालकीनबाई लई 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 आनंदात आहेत. हवं त्या कार्तिकीच्या वारीला गेल्यात. हुमाई अप्पा यांच्या संग पंढरपूरला गेल्यात. मग तुला चुकीचं माहितीये. मी भेटलोय ना सकूच्या उमाई अप्पांना, ती त्यांच्यासोबत नव्हती. कुठे गेली सकू? कशी येते? हवं धाकल्या मालकीनबाई लई 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 आनंदात आहेत. हवं त्या कार्तिकीच्या वारीला गेल्यात. उमाई अप्पा यांच्या संग पंढरपूरला गेल्यात. हवं धाकल्या मालकीनबाई लई 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 आनंदात आहेत. त्या कार्तिकीच्या वारीला गेल्यात. उमाई अप्पा यांच्या संग पंढरपूरला गेल्यात. तिच्या डोक्यावर परिणाम झालाय की काय? की तेच तेच का बोलते? त्या कार्तिकीच्या वारीला गेल्यात. उमाई अप्पा यांच्या संग पंढरपूरला गेल्यात. तुमच्या जिंदगानीवर एक विधभर पोरगी तुमच्या हातावर तुरी देऊन जाते आणि तुम्ही तुमची काळी तोंड घेऊन माझ्या समोर येता, मान चुकून असे उभे राहता. लाज वाटली पाहिजे तुम्हाला, लाज. इरी होत्या का मध्ये? इरी नदी होती का नदी? आरामा बुडून का नाही मिळाला तिथंच? दोघांना जंगलात पाठवले. दोघांना धाडलंय. अरे जे तुम्हा 5-6 जणांना गावलं नाही ते त्या 2 सोम्या गोम्यांना गावणार आहे रे. काय बोलतो बाहेर्या? तुझा तरी विश्वास आहे का तुझ्यावर? बाबाजी, अहो 100 जणांना धाडलत ना तरी बी काय बी उपयोग व्हायचा नाही. पोरगी दिसते तशी साधी नाही. साधी नाही म्हणजे? हो बाबाजी, अहो क्षणात दिसते, क्षणात नाहीशी होते. घटकेत इथे तर घटकेत तिथं असते. काय रे, बरोबर ना? हो बरोबर आहे.
अरे यांच्या तहावा भराय पाहिजे. फारची पड झालंय नुसतं यांचं. नुसतं वरडून काहीच होणार नाहीये. अरे झिंगरोबा खरा देवाय. ये चेटक बिटक कोण नाही त्याच्या समोर. काय कळलं? हा, बसा खाली बसा. बसा अरे बसा. सखो इथं आली का? नाही बा. मग त्या आतमध्ये कोण आहे? माझी माय हाय. बघू दे आम्हाला. नाही नाही, तुम्ही आत नाही जाऊ शकत. सरक बघू दे. विठुराय, अरे बघणार आहे ते जवळ येत आहेत. साप. अरे विंचू, विंचू साप. साप साप तर साप. सकुताई, सकुताई, ते गेले. मला तर वाटलं आता पकडणार, पण काय ठाऊक काय झालं. ते गेले. थांब, मी पाणी आणते. माझ्या विठुरायानेच घालवलं. सकुताई, लय दमलेली दिसतीस ग. काय झालं? अगं, विठुरायामुळे जीवावरच्या संकटातून वाचले. बाबाजी माझ्या जीवावर उठलेत. बापरे, आता ग? मला कुठेतरी लपायला लागेल. बाबाजींचे सेवक मला शोधतायत. आता काय करू मी? इथंच थांब. इथे परत कशा पायी येतील ते? बाबाजीने सांगितलेलं सगळं ध्यानात आहे ना? सकुला मठात नेण्याच्या वाटेत कोणी आडवा आला की त्यांना मारून टाकू. नाही, नको. माझ्यामुळे तुझा जीव अडचणीत येईल. त्यापेक्षा मी माझ्या उमाई अप्पांकडेच जाते. दुसरी कुठलीच वाट नाहीये माझ्याकडे. मी माहेरीच जाते. देवा, सखू माहेरी जायला निघालीये, पण तिथे जाऊन तिला भेटणार कोण? सगळे तर पंढरपूरला आहेत ना. देवी, वय कुठलंही असो, पण माहेरी जाण्यातच आनंद असतो. माहेरी जाण्यातच निश्चिंती असते, हो की नाही? हो, पण तिची उमाई, आजी आणि आप्पा असतील तर ना. आता तिला आणखी एकटं वाटेल. मी काय म्हणते, तिथे तिचे रंगादादा आणि लखुमाई भेटणार आहेत का? नाही, म्हणजे माझ्या मनात अशी कल्पना सुद्धा आली नव्हती, पण तुमची आतून खूप इच्छा होतीये हे लख्ख दिसतंय. छे छे, मी काही सुचवत नाहीये. देवांच्या मनात काय आहे हे जाणून घ्यायचं होतं. तर सखू एकटीच राहणार याचा देवांनी आधीच विचार केला असणार की नाही? सुचवलं नाही म्हणतीयस आणि पुन्हा पुन्हा तेच सुचवतीयस. देवी, मला कल्पना आहे
इतक्या संघर्षानंतर तिकडे जाऊन तिला ऊन ऊन भाकरी खाऊ घालू, तिला कुशीत घेऊन आधार देऊ असं तुमच्या मातृमनाला वाटतंय. आणि मी सुद्धा त्याचा आदर करतो, चेष्टा करत नाहीये. पण हा पण कशाला असतो हो नेहमी? सखूचं माहेरी जाणं एका विशिष्ट उद्देशामुळे होतंय. खडतर मार्गावरून चालत असताना एखाद्या विशाल वृक्षाची शीतल छाया मिळते, वाट सरू सुखावतो. तसंच सखूलाही होईल आणि तिच्या पुढच्या आयुष्याच्या अनुभवांची शिदोरी सुद्धा तिला इथेच मिळेल. पण सखू झाडाखालीच थांबणार नाहीये ना, पुढे जाणारच. म्हणजे तिला उन्हाचे चटके पुन्हा बसणारच. हो का हो, आता तरी सखूच्या आयुष्यात काही शुभ घडणार आहे की नाही, की फक्त तिने त्रास आणि दुःखच भोगायचंय? जसा सूर्याला त्याच्या तापाचा त्रास होत नाही, पण संपूर्ण सृष्टीला प्रकाश मिळतो, तसंच भक्ती मार्गात येणाऱ्या भक्तांचे कष्ट, त्यांचे त्रास हे येणाऱ्या अनेक पिढ्यांना स्फूर्ती देतात. रुसू नका देवी, पुढे काय मांडलंय ते तुम्हाला कळेलच आणि तेव्हा तुमच्याही चेहऱ्यावर हसू उमटेल. आता या लोलकाकडं बघायचं. मी सांगतोय ते फक्त ऐकायचं, बाकी विचार करायचा नाही. कसं आहे ना, जेव्हा आपला काळ जवळ येतो तेव्हा सर्वात अगोदर आपलं डोसकं नाचतं. डोसकं चालतच नाही, आपल्याला काय बी सुचत नाही. आणि म्हणून आता आपण झिंगरोबाची प्रार्थना करूया. या डोळ्यावरून नजर अजिबात बाजूला काढायची नाही. बोला जय झिंगरोबा, जय झिंगरोबा, जय 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 झिंगरोबा, जय 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 झिंगरोबा. जे झालं त्यात आपली कोणाचीच काही चूक नाही. आपली काही बी चूक नाही. आपण सखूचा उद्धारच करणार होतो, पण तिलाच तो उद्धार नको होता. तिलाच तो उद्धार नको होता. यो तुमचा बाबाजी कुठं बी कमी पडलेला नाही. बाबाजी कधी कमी पडले नाही. बुडक्याचे पाय खोलाकडे जातात तशी सखूची अवस्था झालेली आहे. तशी सखूची अवस्था झाली आहे. ती तिच्या कर्मानं मरल. सखूचा आगाऊपणाच बुडवल तिला. बुडवल. जय झिंगरोबा, जय झिंगरोबा, जय 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 झिंगरोबा, जय 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 झिंगरोबा, जय झिंगरोबा, जय जय झिंगरोबा. उमाई, अप्पा. उमाई, अप्पा. आजी. उमाई, आजी.
त्याच्यावरच चूल थंड असते ना, मग आपल्या घरातली चूल थंड कशी काय? उमाई, अप्पा, आजी, उमाई, काय कुठेच नाहीये तू बाई अप्पा. कुठे गेले असतील? काही अशुभ घडलं नसेल ना? सासूबाई, सासूबाई उबाई अप्पा खूप बोल लावलेत. ते जिवारी लागून कुठे गेले नसतील ना? तुला तू होतास ना रे इकडेच, तू तरी सांगणार उबाई अप्पा कुठे गेलेत, कुठे गेलेत ते? उठू दे. उठू रे, तू होतास ना रे इकडे, सांग ना कुठे गेलेत माझे उबाई अप्पा? अरे तुझ्या उमाईच्या अप्पांच्या आजीच्या भरोशावर आले रे मी माहेरी. मग सांग ना कुठे आहेत ते? घरात कोणीच नाहीये. कुठे गेलेत सांग ना रे विठुरा, सांग ना. काहीतरी बोल, बोल काहीतरी. गेले, पळाले, परागंद झाले. तुम्हाला ठाऊक आहे? अगं तुझी सासू तुला इथे घेऊन आली ना, तेव्हा ते रामायण घडले ना, ती मी बघितलंय. हो ते नाही हो, माझं उमाई अप्पा. तेच ते सांगत होतो ना मी. अगं तुझे आई बाप दागिने घेऊन पळून गेले आणि आता तू आणि तुझं फुटकं नशीब. बस भाऊ मला. रमाई, आपण आपल्या गुरुजींकडे चाललोय. तू असं काहीतरी पाप केल्यासारखं काय करतेयस? मला माहित आहे काय होणार आहे ते. मन म्हणतंय तू तुझ्या लेखाला काय उत्तर देणार? लेकाला म्हणजे दिगूला? रमाई, दिगू तुझा आदर करतो. तुझ्यावर बाबाजींवर श्रद्धा आहे त्याची. त्यामुळे त्याला काय उत्तर द्यायचं हा विचार सुद्धा आणू नकोस. हा चल, सगळं व्यवस्थित असेल. चल रमाई, चल. नक्की ना? हो रमाई, चल. अहो, काय झालं तुम्हाला? काय होतं? आई, बाबा, लवकर बाहेर या. अगं बाई, दारं उघडी आहेत. आले की काय परत? वंस, हे काय विचित्रच प्रकार आहे. वंस, अहो दारं सताड उघडे ठेवून कुठे काय करताय? चोरीला जाईल की काही? गोधड्या लोणची विकून जे मिळवाल ते चुटकी सरशी घालवाल. त्या म्हातारीने तर टोमणा नक्की मारला असता मला. काहीतरी कुचकट्ट बोलली असती. इथेही कोणी नाही. वंस, हा
रावळात असणार सगळे त्या विठ्ठलाच्या भरवशावर. तो सुद्धा म्हणत असेल ह्यांच्याकडे काय आहे चोरायला. वंस, अगो बाई, मामी आली. मामीला कळता कामा नाही की मी माहेरी आली, नाहीतर ते सासूबाईंना सांगेल. वंस, अगं बाई, इथेही कोणी नाही.